सर्वांना बघा, मी काल आहे ना हा डब्बा आणला बरं का जेवणासाठी. कधी पण जेवण द्यायला म्हणजे डब्बाच नसतो माझ्याकडे. आणि काका हलवाईमध्ये गेले होते, खायला आणलं थोडं, हे आणलं होतं. आणि आमच्या शेजारी बाईने मला बिर्याणी दिली होती, ती खाल्ली मी आत्ता. तर सांगायचं म्हणजे हा डब्बा मला खूप छान आवडला आहे. खूप सुंदर आहे बरं का, 3 तळाचा आहे. भाजी, भात, वरण काही असलं तर द्यायला. तर सांगायचं म्हणजे हॅलो सर्वांना, सांगायचं म्हणजे की ना माणसाने ना आयुष्यामध्ये ना आनंदी राहायला पाहिजे आणि दुसऱ्यांना पण आनंदी ठेवलं पाहिजे, हो की नाही. सतत आपला स्वतःचा विचार करता कामा नये, नाही का, है ना. अरे दुसऱ्यांना पण हक्क आहे का नाही. एखादी स्त्री जेव्हा लग्न करते ना तेव्हा आणि लेकराला हे करते ना, म्हणजे जन्म देते ना, तेव्हा तिच्या नवऱ्याचा पण त्यात सहभाग असतो, हो की नाही. एकटी बाई जन्म देऊ शकत नाही ना, का एकटी माणूस जन्म देऊ शकत नाही, दोघं मिळून जन्म देतात. मग जेवढा हक्क बाईचा असतो म्हणजे आईचा असतो तेवढाच हक्क बापाचा असतो, हो की नाही. आणि कोर्टात पण असं सांगतात की बापाला ह्या ह्या दिवशी सणावाराला, बड्डेला आणि इतर काही कार्यक्रम असला तर आईने मुलाला भेटू द्यावं. परंतु काय झालेलं आहे असं, आजकाल हल्ली काय झालेले आहे, स्त्रिया कमवत्या झालेल्या आहेत. त्यामुळे त्यांनी सगळी जबाबदारी त्यांच्यावर घेतलेली आहे. त्या कायद्याने पण वागत नाहीत आणि समाजाच्या रीतीने पण वागत नाहीत. ते आपल्या स्वतःचा हेकेखोरपणा चालू ठेवतात. तर असं चांगलं नाही, है की नाही. त्याचे परिणाम लेकरावर होतात. तेव्हा सर्व अशा बायकांना माझी हात जोडून विनंती आहे की बायांनो, थोडं शांतीने घ्या. शेवटी लेकरू मोठं झालं ना, त्याला सर्व कळालं ना, तर ते तुम्हालाच दोष देईल की आई तू का नाही पाठवलं मला, असं का केलं आई तू, तसं का केलं आई तू. एवढं मात्र नक्की. त्यामुळं आशीर्वाद घ्या, शाप घेऊ नका. कोणाच्या दातात येऊ नका, कोणाचा शाप ओढवून घेऊ नका. माहिती का, माझं हे सर्वांना नम्र विनंती आहे. कोणाचाच शाप घेऊ नका, कोणाचा दातात येऊ नका. सर्वांशी चांगले राहा, एवढंच सांगणं आहे, बाकी काही नाही.